नमस्कार मंडळी. जय श्री कृष्ण. भाऊ बहिणीच्या प्रेमाचं जिव्हाळं आणि विश्वास नातं अधिक घट्ट करणारा अत्यंत पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधते आणि भावाच्या सुखी, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ आपल्या बहिणीच्या सुख-दुःखात कायम तिच्या पाठीशी उभं राहण्याचा संकल्प करतो. पण मंडळी, 2026 मध्ये रक्षाबंधन नेमकं कोणत्या दिवशी आहे? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? पौर्णिमा तिथी कधी सुरू होते आणि कधी समाप्ते? भद्र कधी आहे? रक्षाबंधनची पूजा कशी करावी? या सणामागची पौराणिक कथा काय आहे? या सर्व प्रश्नांचे उत्तर या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर, चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मंडळी, पंचांगानुसार रक्षाबंधन 2026 शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. रक्षाबंधनचा संबंध श्रावण पौर्णिमेशी आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. पौर्णिमा तिथीच्या वेळा स्थानिक पंचांग आणि शहरानुसार थोडा बदलू शकतो. त्यामुळे राखी बांधण्यापूर्वी आपल्या शहराच्या पंचांगानुसार वेळ तपासून योग्य ठरेल. राखी बांधण्याचा शुभ काळ. रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधताना शक्यतोवर शुभ काळाचा विचार केला जातो. पंचांगानुसार 28 ऑगस्टच्या सकाळच्या वेळेत राखी बांधण्यासाठी शुभ काळ उपलब्ध आहे. विशेषतः पौर्णिमा तिथी आणि भद्रा या विचार करून राखी बांधण्याची परंपरा आहे. म्हणून मंडळी, केवळ तारीख पाहण्यापेक्षा आपल्या शहरातील सूर्योदय, पौर्णिमा, भद्र यांच्या स्थानिक पंचांगातील वेळ पाहणे महत्त्वाचे आहे. भद्रा म्हणजे काय? रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळाला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धार्मिक पंचांगानुसार भद्रा काळात काही शुभ कार्य करण्याचे टाळले जाते. शुभ कार्य टाळले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये भद्रा संपल्यानंतर राखी बांधण्याची प्रथा आहे. म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधताना भद्रा काळ टाळून शुभ वेळ निवडण्याची परंपरा आहे. रक्षाबंधनचे धार्मिक महत्त्व. मंडळी, रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही. या सणामागे प्रेम, विश्वास, कर्तव्य, आपुलकी, नात्याचे जपणूक हा सुंदर संदेश आहे. राखीचा धागा दिसायला छोटा असतो, पण त्यामागची भावना खूप मोठी असते. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधताना त्याच्या दीर्घ आयुष्याची, आरोग्याची आणि सुख समृद्धीची प्रार्थना करते. तर भाऊ आपल्या बहिणीचा आदर करण्याचा आणि तिच्या सुख दुःखात साथ देण्याचा भाव व्यक्त करतो. आजच्या काळात रक्षाबंधन हा संदेश आणखी दोघांनीही एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी रक्षा आहे. रक्षाबंधनची पूजा कशी करावी आता जाणून घेऊया. रक्षाबंधनच्या दिवशी पूजा आणि राखी बांधण्याची साधी पद्धत. सर्वप्रथम सकाळ लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर घरातील देवाची पूजा करून दिवा आणि धूप लावावा. एक स्वच्छ ताटामध्ये राखी, कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई, आवश्यक पूजेची साहित्य ठेवावे. त्यानंतर भावाला स्वच्छ आसनावर बसवावे. बहिणीने भावाच्या कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर अक्षता लावून भावाने औक्षण करावे आणि शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधल्यानंतर भावाला मिठाई भरवावी. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मंडळी, तेथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधीपेक्षा भावना आणि परंपरा सन्मान. रक्षाबंधनची पौराणिक कथा आता जाणून घेऊया. रक्षाबंधनशी संबंधित एक प्रसिद्ध पौराणिक कथा. पौराणिक परंपरेनुसार देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले होते. या युद्धामध्ये देवाचा राजा इंद्र संकटात सापडला होता. इंद्राची पत्नी इंद्राणी हिने भगवान विष्णूंची प्रार्थना केली. धार्मिक कथेनुसार भगवान विष्णूंच्या कृपेने इंद्रायणी पवित्र रक्षासूत तयार केले आणि ते इंद्राच्या मनगटावर बांधले. या रक्षासूत्रामुळे इंद्राला आत्मविश्वास आणि देवी संरक्षण मिळाले अशी श्रद्धा आहे. त्यानंतर इंद्राने युद्धामध्ये विजय मिळवला अशी कथा सांगितली जाते. या कथेमधून रक्षासूत्र म्हणजे केवळ एक धागा नसून श्रद्धा,
संरक्षण आणि मंगल कामे प्रतीक आहे असा संदेश मिळतो. रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण द्रौपदी. रक्षाबंधनशी संबंधित आणखी एक लोकप्रिय कथा म्हणजे श्रीकृष्ण आणि द्रौपदीची. महाभारतातील कथेनुसार एका प्रसंगी श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली असताना द्रौपदीने आपल्या वस्त्राचा तुकडा बांधला. द्रौपदीच्या ह्या प्रेम आणि आपुलकी श्रीकृष्णाने मनापासून जाणून ठेवले. पुढे देव पुढे द्रौपदी संकट आले तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या मदतीला धावून आले अशी धार्मिक मान्यता आहे. ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. रक्ताचे नातं असणे आवश्यक नाही. प्रेम, विश्वास, आपुलकी ही नातं निर्माण होते. रक्षाबंधनच्या दिवशी काय लक्षात ठेवावे? मंडळी, रक्षाबंधन हा आनंदाचा सण आहे. त्यामुळे या दिवशी घरात प्रेम, आनंद, सकारात्मक वातावरण ठेवणे. राखी बांधताना घाई करू नये. शक्य असल्यास शुभमुहूर्ताचा विचार करावा. स्थानिक पंचांगानुसार भद्रा आणि इतर वेळ तपासाव्यात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भेटवस्तू किंवा पैशापेक्षा नात्यातील प्रेम आणि आदराला महत्त्व आहे. एक सुंदर संदेश. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा भाऊ बहीण वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा देशामध्ये राहतात. प्रत्येक भेट येत नाही, कधी प्रत्यक्ष भेट होत नाही. पण रक्षाबंधन आपल्याला सांगते की अंतर कितीही असलं तरी मनातील प्रेम आणि नात्याची जाणीव कधीही कमी होऊ नये. एक फोन, एक संदेश किंवा प्रेमाची पाठवलेली राखी त्या नात्याला जीवन ठेवू शकतो. कारण राखी म्हणजे फक्त मनगटावर बांधलेली धागा नाही. राखी म्हणजे आठवण, प्रेम, विश्वास, आयुष्याची आपुलकी. तर मंडळी, रक्षाबंधन 2026 शुक्रवारी 2028 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधावी, त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी आणि भावाने आपल्या बहिणीच्या आनंदाची आणि सन्मानाची काळजी घेण्याचा संकल्प घ्या. रक्षाबंधनच्या या पवित्र सणामुळे प्रत्येक भाऊ बहिणीचं नातं अधिक प्रेमळ, मजबूत आणि आनंदी व्हावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला रक्षाबंधन 2026 ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या बहीण भावाच्या या व्हिडिओ शेअर करा. अशा धार्मिक सांस्कृतिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.